नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट वैभव चौधरी. तुमचं लीगल टॉक विथ वैभव या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला आजचा चर्चेचा विषय आहे की रस्त्याचा, वहिवाटीचा रस्ता. म्हणजे मित्रांनो, तुम्ही किंवा तुमचे आईवडील किंवा तुमचे शेजारचे पाजारचे अनेक वर्षांपासून म्हणजे पूर्वीपासून तुमच्या शेतात जाण्यासाठी ज्या क्षेत्रातून किंवा जो वहिवाटीचा रस्ता वापरत होते, तो रस्ता जर ज्या व्यक्तीच्या क्षेत्रातून जात असेल किंवा ज्या क्षेत्रात चा मालक दुसरा कोणतरी आहे, अशा व्यक्तीने जर तो रस्ता अडवला असेल तर तुम्ही त्यावेळी काही करू शकता. तर मित्रांनो, अशा व्यक्तीने म्हणजे तुमचं त्या व्यक्तीशी भांडण झालं असेल किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्हाला केवळ त्रास देण्यासाठी जर तुमचा तो वहिवाटीचा रस्ता बंद केला असेल व तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी दुसरा कुठलाही रस्ता उपलब्ध नसेल, तर तुम्ही तो रस्ता खुला करून मिळण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करू शकता. मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये शेतीचं पीक आहे, कांदा काढणीला आहे किंवा ऊसाचं पीक आहे, ते पीक काढणीपासून चाललं आहे, तर अशावेळी तुमचा रस्ता जर बंद केला असेल म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देण्यासाठी जर तो रस्ता बंद केला असेल, तर तुम्ही मामलेदार कोर्ट कायदा कलम म्हणजे मामलेदार ॲक्ट आहे त्याच्या सेक्शन 5 नुसार तुम्ही तो अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, परंतु सदरचा खुला रस्ता करण्यासाठी काही क्रायटेरिया आहे. म्हणजे ज्या गटावरून तुमचा अगोदरचा रस्ता होता तो सिद्ध करण्यास तुमचे काही पुरावे असले पाहिजेत. तो फोटोग्राफ असला पाहिजे तुमच्या वहिवाटीचा. तेव्हा मित्रांनो, तुम्ही सध्या की जे लोक माझा व्हिडिओ पाहत आहे ते जर ज्या दुसऱ्याच्या शेतातून जर तुमच्या शेतात जात असाल किंवा दुसऱ्याच्या शेतातून तुम्हाला वहिवाटीचा रस्ता देण्यात आला असेल, तर तुम्ही त्या रस्त्याचे फोटोग्राफ्स वगैरे काढत जा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्याचा पुरावा होईल. जर तुमच्या शेजाऱ्यांनी तो जर रस्ता बंद केला तर मित्रांनो, तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे की तुम्ही त्यातून वहिवाट करताय, त्याचा नकाशा असणं गरजेचं आहे. तसेच ते क्षेत्रातून रस्ता खुला करण्यासाठी तुम्हाला मामलेदार कोर्ट कलम सेक्शन 5 अंतर्गत अर्ज केल्यानंतर त्या अर्जान्वये तहसीलदार साहेब त्या जागेचा पंचनामा करण्यासाठी आदेश करतात. तो पंचनामा करतेवेळी तो पंचनामा शक्यतो तलाठ्यांच्या हस्तेच केला जातो. गावातले पोलीस पाटील असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या सेक्शन 5च्या अर्जाचा पंचनामा होतो. स्थळ पाणी केली जाते की नक्कीच तुम्ही त्या रस्त्याने जात होता का, खरोखर शेजारच्या गटावरून म्हणजे ज्या व्यक्तीने तुमचा तो रस्ता अडवला आहे, बंद केला आहे, त्या ठिकाणी खरोखरच रस्ता आहे का नाही याची अगोदर खात्री केली जाते, पाहणी केली जाते. आणि तेव्हाच त्याचा पंचनामा ज्यावेळी तलाठी किंवा सर्कल ऑफिसर ही लोक मिळून ज्यावेळेस त्या जागेचा पंचनामा करतील, तुमचे जाबजबाब घेतील व त्यावेळी तो जाबजबाब पाहून, तो पंचनामा पाहून तहसीलदार ठरवतील की तुम्हाला रस्ता द्यायचा की नाही, की तो तुमचा खरंच रस्ता अडवला आहे का नाही, किंवा अडवला नसतानाही तुम्ही जाणीवपूर्वक खोटी तक्रार केली आहे का, या सर्व गोष्टींची शहानिशा होते. तर मित्रांनो, जर अशा प्रकारचा कुठलाही रस्ता त्या ठिकाणी अस्तित्वात नसेल व केवळ तुम्ही तुमच्या शेजारच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास देण्यासाठी जर असा प्रकार करत असाल, तर तुम्हाला तो रस्ता मिळणार नाही. तो जर मुळात रस्ताच अस्तित्वात नसेल तर तुम्हाला रस्ता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मित्रांनो, नेहमी सत्याची वाट धरा, खरी प्रकरणं घेऊन जा, सत्य घेऊन जा. तुमच्यावर जर अन्याय झाला असेल, तुम्हाला खरोखरच न्याय मिळवून देण्याची क्षमता या भारतातल्या व्यवस्थेमध्ये आहे, या प्रशासनामध्ये आहे, या कोर्टाकडे आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही तुमचा अशा प्रकारचा रस्ता अडवला तर तुम्ही तहसीलदार साहेबांकडे अर्ज करा, तो रस्ता खुला करून मिळेल तुम्हाला. तो जर अडवला असेल तरच, जर त्या ठिकाणी रस्ताच नसेल तर तुम्हाला रस्ता मिळणार नाही. तसेच तुमच्या शेतात जाण्यासाठी कुठलाच रस्ता उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा वेळी काय करू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 143 अन्वये तुम्हाला तो अर्ज करावा लागेल. त्या अर्जानुसार तुम्हाला तो रस्ता खुला करून मिळेल. त्यावेळी तो अर्जाची प्रोसेससुद्धा सेम अशीच आहे की तुम्ही प्रकरण दाखल करणार, तुमच्या लगतधारक कोण आहे, तुम्हाला कोणाच्या बांधावरून रस्ता मिळाला तर सोयीस्कर होणार आहे, त्या लोकांना तुम्हाला त्या केसमध्ये पार्टी करावं लागतं, पक्षकार म्हणून त्यांना समक्ष करावं लागतं. त्यांचंही म्हणणं तहसीलदार साहेब रेकॉर्डवर घेतात, त्यांचंही ऐकून घेतात. प्लस त्या जागेचा पंचनामा होतो. म्हणजे तुमच्या शेतात जाण्यासाठी ज्या ठिकाणाहून तुम्ही रस्ता मागताय तो खरंच तुम्हाला देण्याजोगा आहे का, किंवा तुम्हाला दिल्यावर कोणाला ते अन्याय होणार नाही ना, या सगळ्या गोष्टीची शहानिशा होती. तुम्हाला जो रस्ता द्यायचा आहे तो जर एखाद्याच्या पिकाचं नुकसान करून जाणार असेल किंवा एखाद्याचं पिकाचं नुकसान करून तुम्हाला रस्ता द्यावा लागत असेल, तर तहसीलदार साहेब तसा त्या नुकसानीचा पंचनामा करतील. किती नुकसान होतं आहे त्या शेतातलं, त्या शेतकऱ्याचं त्या रस्त्यासाठी किती नुकसान होतं आहे, या सर्वाचा पंचनामा होऊन त्याची नुकसान भरपाईसुद्धा तुम्हाला द्यावं लागते. ते नुकसान भरपाई वगैरे सगळे ठरवून
सगळ्या जागेंची, गटांची, चतुर्सीमेंची शहानिशा होऊन त्याचा पंचनामा होऊनच तुम्हाला नवीन रस्ता दिला जाईल. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला रस्ता नसेल तर तुम्हाला रस्ता मिळण्यासाठी 143 अर्ज करता येईल व तुमचा बंद केलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी तुम्हाला सेक्शन 5 नुसार तहसीलदार साहेबांच्याकडे अर्ज करावा लागेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा आपला शॉर्ट व्हिडिओ हा रस्त्याच्या बाबतीत होता. याच्याच बाबतीत अजून जर तुम्हाला काही सखोल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. त्यावर नक्कीच मी पुढील व्हिडिओ बनवेल. धन्यवाद. अशाच प्रकारे हा व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट्स करा आणि शेअर्स करा. धन्यवाद.